आत्ताच आलेल्या एका मोठ्या बातमीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने असं देखील स्पष्टपणे केलं आहे की ज्या शेतकरी बांधवांना मागल्या आठवड्यामध्येच पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय, अशा शेतकरी बांधवांनाच आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा या ठिकाणी जमा करणार आहोत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमकी तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार तुम्हाला असं वाटत असेल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता पुढील 2 ते 3 तासामध्येच या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। आता ज्या शेतकरी बांधवांना म्हणजेच की पीएम किसान योजनेचा हप्ता भेटलाय, ज्या शेतकरी बांधवांना नमोचे मागील हप्ते भेटलेत, असे शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आपण हे देखील पाहणार आहोत की कोणत्या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम सर्वात अगोदर जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र असणार आहेत। शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आम्ही 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत आणि आम्ही अपात्र संख्या देखील म्हणजेच की 7 ते 8 लाखांपेक्षा अधिक या ठिकाणी ठरवलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून पात्रतेची आणि अपात्रतेची यादी देखील जाहीर करण्यामध्ये आलेली आहे आणि जिल्ह्यांची सुद्धा आता यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। जर का या 16 जिल्ह्यातील तुम्ही रहिवासी असाल, शेतकरी असाल, तर तुम्हाला पुढील 2 ते 3 तासामध्येच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील माहितच असेल की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती म्हणजेच की तुम्हाला पीएम किसान योजनेचे दर वर्षाला 6000 रुपये या ठिकाणी दिले जातात आणि पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू करून तुम्हाला वर्षाला 6000 रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळतात। म्हणजे असे एकूण शेतकरी बांधवांनो तुम्हाला 12000 रुपये मिळतात। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 6000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 6000 रुपये असे वर्षाला 12000 रुपये 3 टप्प्यामध्ये म्हणजेच की 3 हप्त्यामध्ये तुम्हाला दिले जातात। असे एकूण 12000 रुपये मिळतात। त्यामुळेच राज्य सरकारने स्पष्टपणे घोषणा करत सांगितलं आहे की आम्ही ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा 23वा हप्ता जमा झाला आहे, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा करणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालाय का? त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत का? झाले असतील तर तुम्ही आता पुढील 2 ते 3 तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, यामध्ये तुम्ही पात्र आहात का हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे का हे देखील आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्याकरिता आता फक्त 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर तुम्हाला याच चॅनलवरती खरी माहिती या ठिकाणी बघायला मिळत असते। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे आणि कोणते शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी अपात्र आहेत आणि कोणते ते 16 जिल्हे आहेत। त्या जिल्ह्यांमध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटी प्रणालीद्वारे शेतकरी बांधवांनो या 16 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 तासामध्येच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे।
आहे। तर आता चला लगेच जाणून घेऊया सविस्तरपणे माहिती, कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत। हे पाहिल्यानंतर आपण लगेच पुढे पाहणार आहोत 2 ते 3 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकी रक्कम जमा होणार आहे, कोणते 16 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आजपासूनच वाटप या ठिकाणी होणार आहे, त्या जिल्ह्यांची सुद्धा आपण आता यादी बघणार आहोत। त्यापूर्वी बघा, आता ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नसेल, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नसेल असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी अपात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुमचं फार्मर ID कार्ड आहे का? असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुम्हाला डायरेक्ट नमोचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु तुमच्याकडे जर का फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला फार्मर ID कार्ड हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक असणे। अनेक शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसते, त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचं आधार जर का बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर हे आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। नाहीतर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं आणि तुमचे कामे जर का अपूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार नाही, पैसे मध्येच अडकणार आहेत, मध्यस्थीत अडकणार आहेत। हे देखील शेतकरी बांधवांनो आता तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे हे 2 कामे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तुम्हाला नमोच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही PM किसान योजनेचे देखील लाभार्थी पाहिजेत। तुम्हाला PMचा हप्ता जमा होतोय का? होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये, तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे तर समजलं असेल की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार। आता मी तुम्हाला हे समजून सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये नेमकी नमोचा हप्ता या ठिकाणी पहिल्या टप्प्यासाठी मंजूर करण्यामध्ये आला असून आता DBTच्या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यामध्ये येणार आहे। कोणते 16 जिल्हे आहेत ते थोडक्यात आता शेतकरी बांधवांनो आपण समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल, पुन्हा एकदा सांगतो शेतकरी बांधवांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आता चला पुढे 1 मिनिटामध्येच आपण सर्व काही 16 जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। कोणते ते 16 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा येतो का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण समजेल की तुमच्या खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत की नाही। जर का तुमचा या 16 जिल्ह्यांपैकी जिल्हा आलेला नसेल तर तुम्ही पुढल्या टप्प्याचे शेतकरी बांधवांनो नक्कीच प्रतीक्षा करावी लागणार आहे। आणि जर का तुमचं या 16 जिल्ह्यांपैकी जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला आजपासूनच या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे। आणि जर का नसेल आलेला जिल्हा तर तुम्हाला प्रतीक्षा नक्कीच करावी लागणार आहे। तर आता चला जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। नंबर 1 वरती जिल्हा आहे पालघर। पालघर मधील आता सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर परभणी रत्नागिरी रायगड। परभणी रत्नागिरी रायगड मधील जर का शेतकरी असाल, परभणी रत्नागिरी रायगड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून परभणी रत्नागिरी रायगड मधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर सातारा सोलापूर सांगली। सातारा सोलापूर सांगली मधील जर का शेतकरी असाल, सातारा सोलापूर सांगली मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर सिंधुदुर्ग ठाणे वर्धा। सिंधुदुर्ग ठाणे वर्धा मधील जर शेतकरी असाल, सिंधुदुर्ग ठाणे मध्ये वर्धा मध्ये राहून शेती करत असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेतकरी असाल तरी सुद्धा आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वाशिम यवतमाळ। वाशिम यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुमच्या सुद्धा आता खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद। शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद जिल्ह्यामधील जर का शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो जळगाव। जळगाव मधील जर का शेतकरी असाल, जळगाव मधील लाभार्थी असाल, जळगाव मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमोचे मागील हप्ते तुम्हाला भेटलेले असतील, PM किसान योजनेचा 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की आज पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जळगाव मधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोल्हापूर। कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर मधील रहिवासी असाल, कोल्हापूर मधील आता म्हणजेच की कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा अशी प्रतीक्षा करत असाल
की आमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला. आता नेमकी नमोचा हप्ता केव्हा जमा होणार? तर आता कोल्हापूरमधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. आता कोल्हापूरमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो आता त्यानंतर लातूर शेतकरी बांधवांनो, लातूरमधील जर शेतकरी असाल, लातूरमध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. लातूरमधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.